आई तुझा खूप अभिमान वाटतो मला. तू रेवती आत्याला वाचवण्यासाठी, या घरातल्यांच्या आनंदासाठी एवढं सगळं करतेस. आणि दुसरीकडे बाबा. पिहू, यात अविनाशची काय चूक आहे? अविनाश या घरचा कर्ता पुरुष म्हणून विचार करताय. आता जर आपण त्या बाबाच्या विरोधात गेलो, त्यामुळे त्यांनी आपल्यावर 2 करोडचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकायची धमकी दिली आहे. त्यात आपल्या सगळ्यांची खूप काळजी आहे पिहू, म्हणून आज ते असं वागले. आई तू किती छान समजवलंस. आता मला पटतंय, पुरुषच बायकांपेक्षा जास्त इमोशनल असतात. स्त्री म्हणा पुरुष म्हणा, ते जे काही करतात ते आपल्या कुटुंबासाठी करतात. कुटुंबासाठी लढतात, कुटुंबासाठी झगडतात. आणि अशा एखाद्या प्रसंगावरून कुठल्याही व्यक्तीला असं जज नाही करता येत. एका बाईने ठरवलं ना, तर ती घर सांभाळू शकते, बिझनेस करू शकते, जॉबला जाऊ शकते आणि दत्तोबाबाला धडाही शिकवू शकते. अगदी बरोबर. त्याला तर मी जन्माची अद्दल घडवणार आहे. बघच तू. आई पण तू एकटी कशी? अगं, एकटी कुठे आहे मी? तू आहेस ना माझ्यासोबत. पण पिहू, या वेळेला मला एकटीलाच त्याच्या सामोरं जावं लागेल. देवी आई, माझ्या प्रत्येक संकटात तू माझी साथ दिलीस आणि माझी खात्री आहे की यापुढेही देशील. तुझा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी राहू दे. आणि आज मी जे करायला चालली आहे ना, त्यात मला यश दे. काय करायला चालली आहेस तू? वहिनी, ते मी काय ठरवलंस तू अनु? रेवतीला कशी सोडून आणणार आहेस? ते वहिनी, काहीतरी सांगत होतीस ना आत्ता. बोल ना अनु, काय? ते मी काय? ग आईला काय विचारतेस? तूच सुचव ना काहीतरी. मला नाही बाबा यातलं काही जमणार. जे काही जमेल ना ते अनुलाच जमू शकते सगळं. तुझ्यामुळे सगळं झालंय. तू चल चल, तुझ्यामुळे झालंय. बाबा प्लीज सोडा. मध्ये पडू नकोस पिओ. तू आज जा. तू आई 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 ग, बिचारीला कसं ओढत नेलं ना. काही पण म्हण पिऊ, पण अनुने त्या बाबाच्या वाकड्यात जायलाच नाही पाहिजे होतं. त्या बाबा समोर नाक घासून तिला माफी मागावी लागते की नाही ते बघच तू. गणसे, बघितलंस का? अरे, कुठल्याही बातमीचं आयुष्य 2 दिवसांपेक्षा जास्त नसतं. अरे, त्या अनुप्रियामुळे काय काय छापून येत होतं कालपर्यंत माझ्याबद्दल. पण आज बघितलंस, आजची हेडलाईन बदललीये. माझ्याबद्दल पेपरमध्ये जे काही छापून आलं होतं ना, लोक आता विसरलेत ते. पेपराबरोबर माझी न्यूज सुद्धा रद्दीत टाकलीये लोकांनी. आनंदी आनंद, आनंदी आनंद. तुमच्या भक्तांच्या संख्येत वाढ झाली आणि जे आधीच भक्त होते त्यांचा सपोर्ट वाढला. याचं क्रेडिट तर त्या अनुप्रियाला गेलंच पाहिजे ना बाबा. अरे 100% तिलाच गेलं पाहिजे याचं क्रेडिट. म्हणून त्या रेवतीला आपण इथे आणलंय ना. बरं, तू पुढच्या सभेची तयारी करायला घेतलीस ना? हो बाबा, कधीच. हा, त्या रेवतीला तर आपण आपल्या बाजूने वळवलंय, पण त्या अनुप्रियानी जर का काही काड्या घातल्या ना, तर तिच्या आगाऊ मुलीला पण उचलून आणायचं आपण. बाबा, पण ती वयाने लहान आहे. मग काय झालं? मुलगी तर आहे ना. सांगत मग. काय विकृत माणूस आहे हा. लहान मुलींना सुद्धा सोडत नाही. मला तर भीती वाटते की उद्या याची नजर माझ्या मुलीवर जायला नको. पण काय करणार, काम मध्येच सोडू शकत नाही ना मी. सोडलं तर याला संशय येईल आणि त्या अनुप्रिया मॅडम सारखं मी पण अडकेन.
माफी माग. माफी माग अनु. झालंय ना प्रायश्चित्त, झालाय ना मनस्ताप, करायचंय ना प्रायश्चित्त. पायावर नाक रगडून माफी माग. माग. बाबा मी चुकले, मला खरंच माफ करा, मला क्षमा करा. मी तुमच्याशी वैर घ्यायला नको होतं, मी तुमच्या विरोधात जायला नको होतं. यापुढे अशी चूक कधीच होणार नाही बाबा, खरंच क्षमा करा मला, मी चुकले बाबा. बाबा माफ करा आम्हाला. तिला तिची चूक कळली बाबा, चांगलं खडसावलंय मी तिला. महापुरुषाबद्दल असं मनात येणं पण पाप आहे हो हिनी. शांत व्हा पाटकर. अहो एवढं काही झालेलं नाहीये. माऊली हो काय हे? हो पाया कसल्या पडताय तुम्ही? या आधी इथे बसा. बस. हे बघा, तुमची जागा माझ्या पायाजवळ नाही, इथं माझ्या हृदयात आहे. आणि माझे सगळे भक्त तिथेच राहतात. तुम्हाला पश्चाताप झालाय ना? हो बाबा. अहो झालं तर या जगात पश्चातापासारखं दुसरं प्रायश्चित्त नाहीये. खरंच थँक्यू बाबा. तुम्ही आज परत एकदा सिद्ध केलं की तुम्ही ग्रेट आहात. बाबा तुमचे हे उपकार आयुष्यात नाही विसरणार होते. खरंच तुमचे खूप खूप उपकार झालेत बाबा. नाही हो. आणि पाटकर काय हे, किती ते कौतुक. अशा कौतुकानं माणूस बिघडतो. काय कणसे? अगदी बरोबर बाबा. बरं आता असं करा, यांना इथेच राहू द्या. मला यांच्याशी शांतपणे बोलायचंय. तुम्ही असं करा, तुम्ही आमदार साहेबांना भेटून या, ते वाट बघतायत तुमची. बाबा धन्यवाद तू. मी लगेच जातो. हो. हे आता बाबा जे म्हणतील ते सगळं कर हा प्लीज. येतो बाबा. हा. बोला मॅडम, काय करू शकतो मी तुमच्यासाठी? बाबा तुम्ही बरोबर म्हणाला होता, सगळं काही तुमच्याच हातात आहे. आमच्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. काय ना, तुम्ही जर आमच्यावर केस ठोकलीत तर तुम्हाला द्यायला आमच्याकडे पैसे नाही आहेत बाबा. तुम्ही एवढे मोठे, एवढे महान आहात, तुमची वरपर्यंत पोच आहेत. आम्हाला हे कळून चुकलंय की तुमच्या विरोधात आम्ही नाही जाऊ शकत. बाबा खरंच विश्वास ठेवा माझ्यावर. आमच्याकडे फक्त एकच पर्याय. कोणतं? मला तुम्हाला शरणी यायचं. तू मला शरण आलेली हवी आहेस अनुप्रिया. माझी एक अट आहे, कसली अट? रेवतीला सोडून द्यायचं. बघितलं कणसे, तुला म्हटलं नव्हतं बाई चला काय म्हणून? रेवतीला सोडवण्यासाठी ही सगळी नाटकं चालली आहे तिची. नाही बाबा, ही नाटकं नाही आहेत बाबा. मी इकडे आले, तुमच्या समोर इकडे उभी आहे. खरंच विश्वास ठेवा बाबा. तुम्ही म्हणाल ते करायला तयार आहे मी. फक्त यांना कळू देऊ नका. काय ना, शेवटी मी त्यांची बायको आहे. कुठल्या नवऱ्याला आवडेल आपली बायको? लक्षात आलंय माझ्या सगळं, लक्षात आलंय. अरे पण तुम्ही उभ्या खा, बसा ना, बसा. हो बसा. कसं आहे ना, तुम्ही अजिबात काळजी करू नका. अविनाशला यातलं काहीही कळणार नाही. फक्त तुम्ही तुमच्या शब्दापासून फिरू नका, नाहीतर. नाही बाबा, मी माझा शब्द पाळेन. फक्त बाबा माझ्या नंदेला, रेवतीला सोडून द्या. बाई फक्त हुशार नाही, महान पण आहे. काय कणसे? हो बाबा. जे समजायचंय ते समजा, पण माझी हीच अट आहे. मान्य आहे मला.
पण एक करावं लागेल. काय? इस हात ले इस हात दे. अहो पण पण बिन बोलून मला मूर्खात काढण्याचा प्रयत्न करू नका. मान्य असेल तर बोला. नाही नाही बाबा, तुम्ही चिडू नका. हे बघा, माझ्यासाठी ही सोपी गोष्ट नाही. मला माझ्या मनाची तयारी करावी लागेल. कळतंय ना तुम्हाला? मग तुमच्या मनाची तयारी झाली की या निघा आता. नाही बाबा, मनाची तयारी होण्यासाठी मला तुमच्या सोबत राहावं लागेल ना. म्हणजे काही दिवस मी तुमच्या सोबत राहिले तर म्हणजे कसं ना, माझ्या मनाची तयारी होईपर्यंत मला तुमच्या सानिध्यात राहावं लागेल. म्हणजे हळूहळू इथल्या पद्धतीची सवय होईल मला. आणि एकदा सवय झाली ना की मग होईल ना माझ्या मनाची तयारी. हो, म्हणजे तुम्हाला माझा सहवास हवाय आणि त्या सहवासामुळे तुम्ही हळूहळू फुलत जाल. हा? अगदी तसंच म्हणायचं होतं मला. अहो, स्वाभाविक आहे ते. या दत्तोबाबाची मोहिनीच अशी आहे की इथे येणारी प्रत्येक स्त्री त्याच्या मोहात पडते. मला सांगा, आहे की नाही मी हँडसम? म्हणजे ते खणा. एकदा माझ्या मनाची तयारी झाली ना की मग त्याच सकाळी तुम्हाला रेवतीला सोडावं लागेल. डील डन अनुप्रियाजी. अहो, हात मिळवा, त्याशिवाय सवय कशी होणार? आनंदी आनंद, आनंदी आनंद. मग येऊ मी? म्हणजे उद्या सकाळी येते मी ऑफिसला. या कणसे यांची नवीन सेविका म्हणून, नाही खास सेविका म्हणून नेमणूक झाली अशी नोंदणी करून घ्या. हो बाबा. आणि त्यांना काय हवंय काय नको हे तुम्ही नीट लक्ष द्या. येऊ मी बाबा? लवकर या. रोज इथे यायचं म्हणजे दिव्यच आहे. रेवतीसाठी हे करावंच लागेल. रेवती कशा दिसल्या नाही? उद्या तरी त्यांची भेट व्हायला हवी. त्यांच्याशी बोलून बघते. तसं त्या ऐकणार नाही, पण प्रयत्न करायला काय हरकत आहे? कणसे, तुला काय वाटतं, ही बाई खरं बोलते का नाटक करते? बाबा, नाटक कसं करत असेल? तुम्ही त्यांच्यावर परिस्थितीच तशी आणली आहे की दुसरा मार्गच नाहीये. सगळेच रस्त्यावर येतील आणि तुम्ही त्या रेवतीला जाळ्यात ओढून ठेवलाय. अरे तोच तर मास्टर प्लॅन होता ना माझा. मला वाटलं होतं त्या रेवतीसाठी तो अविनाशी. अरे पण ती अनुप्रिया आली. पण मला आश्चर्य वाटलं नाही बाबा, कारण ती बाई टिपिकल हाऊसवाईफ आहे, एकदम आदर्श स्त्री. त्यामुळे ती आपल्या नणंदेसाठी काही करेल. अरे मग करू दे ना, यातच फायदा आहे आपला. आणि आता उद्यापासून ती अनुप्रिया इथं येणार म्हणजे आनंदी आनंद, आनंदी आनंद. या पाटकरी आहे. बसा म्हटलं का मी? पैसे घेऊन बसलात.
पण काम काढीचं केलं नाही अजून. नाही, काम करणारच आहे मी. काम जर वेळेत पूर्ण नाही झालं तर पैसे परत करायला लागतील. बाबांनी सांगितलंय तसं. मी आता इथून निघालो ना की कामाला सुरुवातच करणार आहे आणि कामाचे अपडेट त्याचे रिपोर्ट्स मी तुम्हाला देत राहणार साहेब. तुम्ही काळजीच करू नका. तुम्ही काळजी घ्या, नाहीतर बाबा काय काय करू शकतात हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. आणि हा, तुमची बायको आहे ना, जास्त फडफड करती. ताब्यात ठेवायचं. मान काय हलवता? चला निघा. आई ठीक आहे. आई प्लीज. अनु, काय झालंय? वर तोंड करून विचारतेस काय झालं म्हणून? क्लासला गेली होतीस ना? कुठल्या मुहूर्तावर माझ्या घरात आलीस काय माहिती? माझी रेऊ त्या नीच बाबाच्या तावडीत आहे आणि तुला क्लासची पडली. आजी अगं गप्पा बस. आजी आजी, तुम्ही दोघी माय लेकी मिळून ना माझा जीव घ्याल, जीव. माझी रेऊ तिथे अडकलीये. माझी दोनही मुलं संकटात आहेत, पण तुम्हाला त्याची काही पडलेली नाहीये. नुसतं पुढे पुढे करायचं असतं. आई तुम्ही जरा शांत व्हा ना. तू एक शब्द बोलू नकोस माझ्याशी. मला तुझं थोबाड पण बघायचं नाही. जा इकडून. मी जाते, तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. जा. आई काय झालं तिथे? आत्या भेटली का? नाही भेटल्या त्या, पण पिहू मी जसा विचार केला होता ना तसंच घडलं. म्हणजे मला तुम्हाला शरणी यायचं. इस हात ले, इस हात दे. माझी एक अट आहे, रेवतीला सोडून द्यायचं. डील डन अनुप्रियाजी. आई आई काय बोलतेस तू? खूप काळजी वाटते आई तुझी. हे सगळं खूप रिस्की आहे अगं. हो बाळा, पण रेवतीसाठी मला ही रिस्क घ्यावी लागेल आणि तू नको काळजी करूस. मी खूप विचारपूर्वक करेन सगळं. आपल्याला थोडं धीराने घ्यावं लागेल आणि तुला मला हा धीर द्यायचा आहे. तूच आहेस ना माझा बंडल ऑफ कॉन्फिडन्स. हो आई. मग बरं आई, तू काय करायचं ठरवलंयस पुढे? पिहू काहीतरी प्लॅन केलंय मी, पण त्यासाठी ना मला मोबाईल लागेल. तर मोबाईल कुठून आणायचा? दादांना विचारू का? अगं प्रथमचा फोन आहे ना. थांब मी त्याला बोलवते. नाही नाही पिहू थांब. प्रथमला कशाला उगीच या सगळ्यात इन्व्हॉल्व्ह करायचं? आई अगं कळू दे त्याला. खरं कारण सांगितलं तर तो लगेच फोन दे. मी त्याला बोलवते. थांब. काय करते मी हे? बरोबर करते ना? पिहू म्हणते तशी यात रिस्क आहे. माझा प्लॅन वर्क होईल की नाही याची सुद्धा खात्री नाहीये मला. स्वप्नातही याचा विचार केला नव्हता. ते करावं लागणार, पण दुसरा ऑप्शन नाहीये माझ्याकडे. दुसरा ऑप्शन नाही. सावर स्वतःला रेऊ, सावर. तू आता घरी नाहीयेस अगं, बाबांच्या ऑफिसमध्ये आहेस. तुला इथे ना आता मागचं सगळं विसरून मनापासून काम करावं लागणार आहे. कुणीही तुला फोर्स केला नव्हतं इथे. तू स्वतःहून हा डिसिजन घेतलायस. आता तुला माघार घेता येणार नाहीये. हा आय नो,
खूप अवघड आहे हे सगळं. म्हणजे सारखी घरच्यांची आठवण येत राहील. मग तुला फर्म राहायचंय, फोकस राहायचंय. घरचे आता तुझ्यावर चिडले असतील, तुझा डिसिजन त्यांना आवडला नसणार आहे, पण त्यांना जेव्हा कळेल ना की बाबांनी तुझं भलं केलंय, तुझं खूप चांगलं झालंय, तेव्हा सगळ्यांचं मत बदलेल बघ तू. सगळे पुन्हा खुश होतील, तुला माफही करतील ते. बाबांच्या बद्दल त्यांच्या मनात गैरसमज दूर होईल, खात्री आहे मला. काय 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 झालं? आत्या आली का घरी? नाही रजा, आत्या आली नाहीये घरी, पण लवकरच येतील. प्रथम त्यासाठी आम्हाला तुझी मदत लागेल बाळा. हो, करेन ना मी. आम्ही एक प्लॅन केलाय, त्याच्यासाठी आम्हाला तुझा मोबाईल लागेल. तू मोबाईल देशील का आम्हाला? हो, देईन मी. प्रथम थँक्यू सो मच. पण प्रथम तुझा पासवर्ड लागेल आणि त्याच्यातले फीचर्स तुला मला एक्सप्लेन करावे लागतील. हो हो, सांगेन मी. तू टेन्शन नको घेऊ, या एवढा रॉकेट सायन्स नाहीये ग. बघितलं साई, आपला प्रथम कसला गुड बॉय झालाय ते. ताई, आई बघ ना. अरे माझे शोनये, तुम्ही दोघे ना माझी सपोर्ट सिस्टम आहात. आता बघाच तुम्ही मी कशी तुमच्या आत्याला परत आणते ते. आई, तू सुपर वुमन आहेस आणि मला फुल कॉन्फिडन्स आहे की तू काही करून आत्याला घरी आणशील. प्रथम, तू आता गुड बॉय सारखंच राहायचा. आपल्या सिक्रेट बद्दल घरी कोणाला काही सांगायचं नाही, काही झालं तरी नाही. अरे हा पिहू बरोबर बोलते. प्रथम कोणालाही सांगणार नाही असं तू? आई, मी गोष्टी सिक्रेट ठेवण्यामध्ये एक्सपर्ट आहे. लबाड, तर फोनचा पासवर्ड सांगतोस का? हे बघ, हे ही पिहू प्रथमला का घेऊन आली इथे? या तिघांची काय खलबत सुरू आहेत आतमध्ये. दिवसेंदिवस नाही अनु जाम हुशार होत चालली आहे. आता त्या दत्तो बाबाला काय अपडेट देऊ? असो, यांना काय खलबत करायचेत ना ती करू देत. असंही हे लोक त्या बाबाचं काही वाकडं करू शकणार नाहीत. बाबा पुरून उरेल ह्यांना.